नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत कोर्टासमोर सगळे पुरावे अस्मिताच्या विरोधात सादर केल्यानंतर आता सचिनचा वकील म्हणू लागलेला असतो की यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही आहे, तर मला असं वाटतं ह्या केसचा तुम्ही निकाल सांगून टाकावा असं म्हणत तो आता इथे जज साहेबांना निकाल लावायला सांगत असतो. अर्जुन मात्र एकदम शांत बसलेला असतो, तो काहीच बोलत नाही. खरं तर तो वाट पाहत असतो इथे चैतन्याची वापस येण्याची. चैतन्य येणार तेव्हाच तर तो पुढची प्लॅनिंगप्रमाणे सुरुवात करणार आणि त्याच वेळेला चैतन्य आलेला पाहिला लगेचच अर्जुन थांबा, मला माझी बाजू मांडायची आहे असं बोलू लागतो. आता सगळेजण टेन्शनमध्ये असतात. आता काय बोलणार, कारण सगळे पुरावे तर अस्मिताच्या बाजूने आले. सचिनला तर वाटत असतं आपण तर जिंकलोच आहे, काही टेन्शन नाही, आता एकदम निवांत राहा. आता मात्र कोर्टामध्ये 0.2 अर्जुन जागा झालेला आहे. त्याच्याकडे आता सगळे पुरावे हातात आल्यानंतर तो आता वार करायला तयार आहे इथे सचिनवरती आता प्रश्नांचा भडीमार करणार. आता प्रत्येक प्रश्नाचे उत्तर इथे सचिनला द्यायला भाग पाडणार आपला वकील अर्जुनने आता इथे सुरुवात केलेली असते प्रश्न विचारायला ह्या सचिनला. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे तुम्ही नोकरी लागल्यानंतर कॅनडाला गेलात तेव्हा तुमची बायको तुम्हाला त्रास द्यायची का? तर तो म्हणतो हो. तिकडे गेल्यानंतर ती सतत म्हणायची की वापस ये, ती चांगली बायको नव्हती असं म्हणत तो बोलत असतो. तर अर्जुन म्हणतो अच्छा, ती चांगली बायको नव्हती, अच्छा ठीक आहे, बरं मग पुढे काय झालं? मग तुम्ही नोकरी का सोडली किंवा तुम्हाला नोकरीवरून का काढलं? तर तो तिथली सगळ्या गोष्टी सांगू लागतो की सतत कटकटी टेन्शनमुळे माझ्यावर लोन झालं, ते लोन काय फिटेना, मग मी वापस आलो, माझी बँककडनं फसवणूक झाली, माझं अकाउंट सील झालं वगैरे वगैरे असं कौतुकाने सांगत असतो सगळ्यांना. खरं तर हे ऐकल्यावर त्याच्या भोळ्यापणावर विश्वास ठेवायचं वाटत असतो. पण आता आपला 0.2 अर्जुन प्रश्न विचारतोय म्हटल्यानंतर काय विचारणार यार, त्याने तर आता इतका त्याचा भडीमार केलेला आहे सचिनला, तू एक शब्द बोलू देईन असं झालं आहे. आता तो म्हणतो तुमच्या बायकोने तुमच्या म्हणण्यानुसार तुमच्या आईवडिलांना अनाथ आश्रमात नेऊन सोडलं, वृद्धाश्रमात, तर तुम्ही का नाही त्यांना थांबवलं? तर तो म्हणतो मला माहितीच नव्हतं हे सगळं अस्मिताने कधी केलं. मग तू मुलगा होतास, तुला माहिती आहे तुझे आईवडील कुठे काय करताय, तू त्यांची साधी चौकशी किती दिवस केली नाही, म्हणजे असं कसं मुलगा? तू सून तर ठीक आहे नव्हती लक्ष देत, तू तर मुलगा होता ना, तू लक्ष द्यायचं ना तुझ्या आईवडिलांकडे, तू आईवडिलांना सांभाळायला समर्थ होता, तू त्यांना जाऊ द्यायचं नव्हतं, स्वतःकडे ठेवायचं ना. तर तो म्हणतो माझ्याकडेच घर नाही, मी कुठे त्यांना ठेवायचं का? त्यांचं घर कुठे गेलं असा प्रश्न आता अर्जुनने विचारल्यानंतर तो एकदम क्षणभर शांतच होतो. आता इथे अर्जुन म्हणू लागतो की कोर्टासमोर बघा, जर सून नाही सांभाळते तर आई वडिलांना मुलांनी तरी सांभाळायला पाहिजे. तर मुलगा काय करत होता? मुलगा त्यावेळेला घरीच नव्हता, कारण तो स्वतः दुसऱ्यांच्या घरामध्ये राहायला गेलेला होता. तो स्वतःच्या आईवडिलांची काळजी घेत नाही, तो चांगला मुलगा नाही हे सिद्ध करायचं सोडून अस्मिता चांगली नाही आहे हे सिद्ध करत बसलाय तो. आता इथे मी काही पुरावे आणलेत मिलॉर्ड असं म्हणत अर्जुन एका मुलीला आता जे इथे कोर्टामध्ये बोलवू लागतो. तर कोर्टामध्ये त्या मुलीला बोलवल्यानंतर आता तिथे प्रश्न विचारू लागतो अर्जुन की तुम्ही तुमची माहिती सांगा. तर ती सांगू लागते की मी वृद्धाश्रमात रिसेप्शनवरती काम करणारी आहे. आणि मग अर्जुन म्हणतो तुम्ही फोटोमध्ये ह्या 2 व्यक्तींना ओळखतात का? तर ती मुलगी म्हणते हो, हल्लीच ते आमच्याकडे आमच्या वृद्धाश्रमात ॲडमिशन घेऊन राहायला आलेत आणि यांचं ॲडमिशन कोणी केलं असं विचारल्यानंतर ती मुलगी सांगते एक मुलगा आला होता. तर इथे कोर्टात ती व्यक्ती हजर आहे का ज्याने ह्या दोघांना वृद्धाश्रमात आणून टाकलं? तर ती मुलगी म्हणते हो, हे समोर आहे ना, समोर त्यांचा मुलगा, यांनीच त्यांना वृद्धाश्रमात आणून टाकलं. पण इथे सचिनचं वकील त्याची बाजू घेऊन बोलताना म्हणतो की जर रिसिटवरती अस्मिताचं नाव आहे तर सचिनवरती आरोप कसं काय लावतायत तुम्ही? तर इथे ती मुलगी आता तिची बाजू मांडू लागते की सर, आज आमच्या वृद्धाश्रमात जे काही नवीन ॲडमिशन होतात ते सगळे मीच करते. तर इथे सचिन लगेच म्हणू लागतो की ही मुलगी खोटारडी आहे, खोटं बोलते, हिच्यावर विश्वास ठेवू नका. तर आता ती मुलगी त्या सचिनला चोख उत्तर देऊ लागते, तुम्ही स्वतः खोटं बोलतायत नाही, मला खोटारडी म्हणताय. तुम्ही स्वतः ह्या वृद्धाश्रमात आले होते. आमच्या वृद्धाश्रमामध्ये नियम आहे एंट्री आल्याची आणि एंट्री गेल्याची. तर त्या रजिस्टरमध्ये तुमचं नाव आहे. ह्या मुलीला तू ओळखते का असं अर्जुनने विचारल्यानंतर अस्मिताकडे पाहत ती मुलगी म्हणते नाही, यांना मी कधी पाहिलेलं नाही. तर आता इथे
रजिस्टर आणलं जातं त्या वृद्धाश्रमाचं. त्या रजिस्टरमध्ये गेल्याची एंट्री, आल्याची एंट्री असते. तर त्या एंट्रीवरती इथे नाव असतं सचिनचं. ते मी लॉर्डला दाखवण्यासाठी इथे आपले अर्जुन सर त्यांच्याकडे ती फाईल देतात. तर सचिनचं वकील म्हणतो की हे सगळं बनवाबनवी आहे आणि हे सगळं खोटं असू शकतं, हे खोटे पुरावे. तर इथे ती मुलगी म्हणते नाही, खोटं मी नाही कशाला बोलू, माझा काय फायदा हे सगळ्यामध्ये, जे घडलं आहे जे खरं आहे तेच मी सगळं सांगते. मी जेव्हा ऑन ड्युटी होते त्यावेळेला हे त्यांच्या आईवडिलांना घेऊन आले. येताना एंट्री आहे 3 जणांची, जाताना एकाच व्यक्तीची एंट्री, आणि हे पुरुष असल्याकारणाने हे आमच्या रजिस्टरमध्ये अस्मिता नाव कसं लिहिणार. त्यावेळेला त्यांना रजिस्टरमध्ये स्वतःचं सचिन दीक्षित नाव लिहावं लागले. हे सगळं तिथे पुराव्यासकट हजर आहे. हे सगळं आता न्यायाधीशांनी पाहिलेलं असतं. आता अर्जुन पुढचा पॉईंट उभा करतो की माझ्याकडे अजून पण काही गोष्टी आहे ज्या कोर्टाला माहिती नाही, त्या मला तुम्हाला सांगायच्या आहे. सचिन तर विचार करतो, हा काय कशाबद्दल बोलतो आहे. आता आपल्याला हेही पाहायला मिळेल की प्रतिमा घरी आली आहे, सगळी आवराआवरी गेली. तिला आता खरं तर आता घाई झाली आहे. आपली मुलगी म्हणजे सायली कधी घरी येते, किती वेळ झाला अजून सायली अर्जुन परत आली नाही. मला तर फार उत्सुकता लागली आहे सायली आपल्या घरी येणार म्हटल्यावर. सगळे पदार्थ बनवून ठेवले, सगळी तयारी झालेली आहे. आता वाट फक्त आपल्या सायलीची पाहतो आहे आपण. तर तितक्यात एक माणूस येतो आणि तो माणूस दरवाजा ठोठावतो. तर इथे प्रतिमा म्हणते आत या. तर तो माणूस सांगू लागतो की मला अर्जुन सरांनी पाठवले तुमच्या घरात जितके कानेकोपरे आहे त्या कानेकोपऱ्यांना गार्ड बसवण्यासाठी, आणि ह्या बॉटल्स आहे त्या जागोजागी भरून ठेवायच्या, म्हणजे जास्तीत जास्त पाणी सायली पेशंटनी पिलं पाहिजे. हे सगळं कौतुक अर्जुन स्वतःचं बायकोचं करतो आहे आणि घरामध्ये सगळीकडे तो इतकी काळजी घेतो आहे. या गोष्टीचं कौतुक खरं तर सगळ्यांनाच वाटत असतं. आणि तो माणूस मग म्हणू लागतो की मला सगळ्या वस्तू दाखवतात कुठे कुठे काय काय लावायचं. मग प्रतिमा सगळं काही त्यांना सांगते, कुठे बाथरूम आहे, कधी कुठे रूम आहे, कुठे कुठे काय काय लावायचं. मग त्या पद्धतीने तो व्यक्ती त्यांचं काम करायला सुरुवात करतो. आणि खरंच अर्जुन किती वेड आहे ना, जगातला पहिला असा पुरुष जो आपल्या प्रेग्नेंट बायकोची इतकी काळजी घेतो आहे. आणि ह्या गोष्टीने ह्या दोघी पण हसायला लागतात. खरं तर प्रतिमाला ही गोष्टीची खंत वाटते की जर माझी तन्वी अर्जुनची बायको असती आणि त्याने किती काळजी घेतली असती, मी तिचं किती कौतुक केलं असतं. ह्या गोष्टीने तिला खरं तर क्षणभर का होईना तन्वीची आठवण येते. आणि ती म्हणू लागते की मी कितीही ठरवलं की तन्वीची आठवण काढायची नाही, कारण ह्यांनी तर सांगितलं आहे आपण पुन्हा कधीही तन्वीला शोधण्याचा प्रयत्न करायचा नाही, तिचं नावही घ्यायचं नाही. तरीही मनात कुठे ना कुठे तिची आठवण येतेच गं. किती ठरवलं ना आठवण काढायची नाही तरी येतेच. तरी ते वहिनीला समजवताना सुमन म्हणू लागते की वहिनी तुम्ही सायलीला पण तुमच्या मुलीसारखंच मानतात ना. तर ती म्हणते हो, म्हणूनच तर तिच्या रूपातच मी तन्वीला बघते आणि मग मला विसर पडतो थोडासा माझ्या दुःखातनं, असं म्हणत त्या दोघीजणी मग हास्य विनोद करत त्यांची कामं पूर्ण करू लागतात. कोर्टामध्ये मात्र एकदम धमाल चालू आहे. एकदम सचिनची वाट लावलेली आहे अर्जुनने. आता इथे कोर्टात एकावर एक असे पुरावे अर्जुन आणत आहे सचिनच्या विरोधात. सचिनला थोडीही मानवर काढू देना, काही करूही देना. आता इथे दुसरा पुरावा काय आहे म्हणून सगळेजण पाहू लागतात. तर दुसरा पुरावा खरं तर जिथे हा काम करायचा कॅनडामध्ये तिथला एक इंडियन ज्याने आपले पैसे ह्या सचिनला वापरायला दिले होते, त्याचे पैसे बुडवलेले असतात सचिनने. आता तो व्यक्ती इथे साक्ष द्यायला आला आहे. तो सांगतो की कॅनडात असताना मी इंडियन, तो पण इंडियन, मग मी याला मदत केली होती तर याने माझे पैसे बुडवले, तिथून पळून आला, इथे आल्यानंतरही तो माझे पैसे द्यायला तयार नाही, असं तसं सगळी हकीकत सांगू लागतो. आता हा व्यक्ती खोटारडा आहे आणि हा अर्जुन सुभेदारांनी आणलेला व्यक्ती आहे असं सचिनच्या वकिलांचं म्हणणं असतं. आणि सचिनच्या वकिलांचं म्हणण्यानुसार हा व्यक्ती खोटारडा आहे. तर तो व्यक्ती सांगतो मी खोटारडा वगैरे काही नाही, माझ्याकडे ह्या लब्बाड विरुद्ध सगळे पुरावे आणि ते पुरावे मी तुम्हाला दाखवतो. आणि याने तर कॅनडात असताना 2 मुलींना स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, त्यांना कितीतरी वचनं दिली आणि त्यांचे पण बँक अकाउंट असेच रिकामे केले ह्या नराधामाने. हा माणूस चांगला नाही, याला चांगली शिक्षा व्हायला हवी, असं म्हणत इथे कोर्टाकडे तो माणूस अर्ज करतो आणि स्वतःजवळचे ते पुरावे मग तो कोर्टामध्ये सादर करतो, ज्याच्यामध्ये त्या 2 मुलींसोबत त्यांनी केलेली चॅटिंग, त्यांचे घेतलेले पैसे, सगळी इत्तमभूत माहिती व्यवस्थित असते. आता ती माहिती कोर्टाकडे सादर झालेली आहे. आणि हा माणूस किती निर्लज्ज आहे आणि किती मुलींना फसवलं आहे, अस्मिताला किती दिवसांपासून फसवत आला आहे, हे आता इथे अस्मिताला कळल्यावर फारच आश्चर्य वाटते.
आता तिसरा पुरावा म्हणजे देशमान्य वकील, तर त्यांना बोलवण्यात येतं. ते मग आता अर्जुन आणि सगळ्या कोर्टासमोर सांगू लागतात की ह्या व्यक्तीने मला ब्लॅकमेल केलं, माझ्या मुलीचं अपहरण केलं, मला जबरदस्तीने महिपतची केस घ्यायला भाग पाडलं, त्याला जेलमधनं बाहेर पाडायला प्रयत्न करायला लावले, माझ्या मुलीला त्याने किडनॅप करून कितीतरी दिवस स्वतःकडे ठेवलेलं होतं. त्या भीतीपोटी मी आता ही सगळी केस लढलो आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खरं तर ह्या नराधमाने माझ्यावर दबाव टाकला, प्रेशर टाकलं, म्हणून मला करावं लागलं. मला आता न्याय हवा आहे. मला ह्या व्यक्तीने दिलेला त्रास, दिलेला छळ, हा सगळा ह्या गोष्टीचा न्याय हवा आहे असं म्हणत तो कोर्टाकडे मागणी करू लागतो की प्लीज ह्या व्यक्तीला अजिबात सोडू नका. आणि अर्जुन मग सांगू लागतो की बघा, ह्या सचिनने कितीतरी गुन्हे केले, ते गुन्हे लपवण्यासाठी तो इथे अस्मिता कशी वाईट आहे हे सांगतोय आणि ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय कोर्टासमोर. आता सगळी बाजू क्लिअर आहे, कोर्टाने आपला निर्णय आता घेऊन टाकायला काही हरकत नाही. तर न्यायाधीश सांगू लागतात की सचिनने केलेले इतके दिवसाचे फ्रॉड त्यांच्यावर वेगळा खटला चालेल, बायकोला मानसिक छळ केलं तिचा, त्याचा वेगळा खटला आणि त्याचा दंडही द्यायचा आणि तिला घटस्फोट विथ पोटगी जास्त अशी पोटगी तिला ती मागितली त्याच्यापेक्षाही जास्त आता सचिनने द्यायची असं कोर्टाने सांगितल्यामुळे सचिन आता एकदम चेहरा बारीक करून उभा असतो. आता इथे कोर्टाने सचिनच्या विरोधात आणि अस्मिताच्या बाजूने निकाल लावला आहे. आता अस्मिता मात्र फार खवळलेली असते आणि ती सचिनला येऊन म्हणते की किती निर्लज्ज नालायक मनुष्य आहे तू, स्वतः कितीतरी गुन्हे केले आणि मला त्या सगळ्या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवतोयस, माझ्यावर नाना प्रकारे आरोप लावते, तुझी लायकी नाही आहे मी तुझ्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यामध्ये घालून फिरावं. तर आज जे नातं मी इतके दिवस मानत तरी होते ना, त्या नात्याचा शेवट झाला समज, आणि हे जे मी तुझ्या नावाचं मंगळसूत्र घालते ना, हेही मला सांभाळण्याची आता गरज नाही. तुझा चेहरा माझ्यासमोर खरा आलेला आहे, इथून पुढे तुझं आणि माझं कसल्याच प्रकारचं नातं नाही असं म्हणत तिने गळ्यातलं मंगळसूत्र काढून सचिनच्या पुढ्यामध्ये आपटलेलं असतं. आणि सचिनला ती म्हणते की पुन्हा आपल्या दोघांमध्ये कसल्याही प्रकारचं नातंही शिल्लक राहणार नाही, आपण पुन्हा भेटायचंही नाही, आणि ही तुझ्या कर्मांची फळं आहे, जे तुम्ही वाईट कर्म केली त्या कर्मांची ही फळं समज, आणि इथून पुढे मला कधी भेटू नको असं म्हणत सचिनला चांगलाच उत्तर देऊन तिथून ती निघून जाते. पण सचिन म्हणतो, तुम्हाला वाटत असेल हा शेवट आहे, तर हा शेवट नाही, आता तुमच्या अडचणींची सुरुवात झालेली आहे. आता इथून पुढे बघा मी तुमच्या घरात कसे संकट आणतोय, अशी धमकी सचिनने दिलेली आहे. त्या धमकीला भीक न घालता सगळ्या अर्जुन आणि सुभेदार घरी निघून गेलेले असतात. चला तर मग पुढे काय जो ट्विस्ट येणार तो पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.